राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात स्टाफ नर्सच्या 87 जागांसाठी पदभरती प्रक्रिया पार पडली। यातील गुणवत्ता यादीनुसार पात्र उमेदवारांना त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात आली। राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यात स्टाफ नर्सच्या 78 पदांसाठी भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे। गुणवत्ता यादीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हा परिषद कार्यालयात समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांच्या सोयीनुसार पदस्थापना देण्यात येणार आहे। जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अमोल गीते यांनी निष्कांनुसार प्राधान्यक्रम देत इन कॅमेरा पद्धतीने पदस्थापना निश्चित केल्या। नियुक्ती आदेश मिळाल्यानंतर लवकरच हे सर्व कर्मचारी आरोग्य सेवेत रुजू होणार आहेत। NHM अंतर्गत ज्या स्टाफ नर्सच्या पोस्ट सँक्शन झाल्या होत्या त्याच्या आम्ही जाहिरात काढली होती 78 पदांची। तर त्यामध्ये पात्र असलेल्या आणि मेरिटनुसार आपण आज समुपदेशनानं पोस्टिंग देत आहोत। असं समुपदेशन घेणं गरजेचं नाही, परंतु सगळ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमाने आणि त्यांच्या सोयीनुसार पोस्टिंग मिळाव्यात याकरता इन कॅमेरा आपण आज समुपदेशन घेत आहे आणि पोस्टिंगचं प्लेस निश्चित करत आहे। 2 दिवसानंतर शिवसाहेबांच्या सह्या झाल्या की आदेश पण निर्गमित होतील।